हाय फ्रेंड्स, आपण फोरटक्स ब्लाऊज म्हणजे साधा ब्लाऊजची पेपर कटिंग बघतोय। पार्ट 1 जर तुम्ही बघितलं असेल तर त्यामध्ये मी शोल्डर, आर्म होल, टक्स, योकपट्टी, चेस्ट आणि कमरची मापे इतका आपण ह्या पार्टमध्ये बघितलेलं। मागचा गळा, पुढचा गळा आपण पार्ट 2 आज करतोय। तर यामध्ये किती आपण ह्याला टक्स देणार आहोत, किती अंतरचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हे टक्स आपण किती घ्यायचे आहे, तिथून इतका किती घ्यायचा आहे, याच्यातलं अंतर किती घ्यायचं आहे हा मी तुम्हाला पार्ट 1 मध्ये सांगितलं। जर तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही नक्की जाऊन बघा, तुम्हाला व्हिडिओ पूर्ण समजेल। हा पण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। साधा ब्लाऊज जर तुम्हाला जमत नसेल, हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तर तुम्हाला काहीच शंका राहणार नाही। तर आपण हा घेतला होता पहिला टक्स कटोरीकडून 2 इंचाचा। तर सगळ्यांना हा प्रॉब्लेम असतो की इथलं आणि इथलं अंतर किती घ्यायचं आहे। तर समोरचा जे अपेक्सचा जर तुम्ही तिथलचा जर टक्स बघाल तर तो आपला पाऊण इंचाचा घ्यायचा आहे, कारण की हा टक्स मोठा घ्यायचा असतो आपल्याला। त्यानंतर कमरेकडचा टेक्स आहे, हा तिरकाच घ्यायचा आहे। हा का घ्यायचा आहे ते मी तुम्हाला पहिला व्हिडिओमध्ये पार्ट 1 मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। यामध्ये आपण फक्त 0.2 आणि 0.2 एवढेच अंतर घेणार आहोत, इथंही आणि याच्यातही। जे आपण हे घेतलेलं होतं हे फिटिंगचं माप होतं आणि हे शिलाईचं माप आहे। जर तुम्ही पहिल्यांदा ब्लाऊज जर शिकताय तर तुम्हाला हे माप घ्यायचंच आहे। आता ह्याच मापाने आपण बॅक साईडचं बघणार आहोत। तर बॅक साईड करताना आपण सर्व बाजूंकडून थोडंसं जास्त माप घेणार आहोत। ते का घ्यायचे तेही मी तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। खालूनही थोडंसं सोडायचं आहे। अशा प्रकारे एक आपण ह्याला अशी लाईन देणार आहोत। फ्रंट भाग जो आहे आपला त्याच्याच मापाने आपल्याला बॅक साईड पण घ्यायची आहे। अशा प्रकारे आता काय करायचं आहे, असा आपण हा ब्लाऊज ठेवून घेतलेला आहे। अशा प्रकारे खालून इतकं मार्जिन सोडलेले आहे आणि पहिलंच आपण ब्लाऊज 13चं तयार झालेलं आहे, तर आपण 14 इंच घेतलेला आहे। योकपट्टीमध्ये सुद्धा जाते, योकपट्टीला वरून पण अर्धा इंच जातो, खालून पण अर्धा इंच जातो। तर आपला एक इंच त्याच्यातच जाणार आहे। त्यासाठी आपण बॅक साईडकडून जे मार्जिन घेणार आहोत ते आपल्याला एवढं सोडून घ्यायचं आहे। या साईडला जी आपण जागा सोडलेली आहे ती आपण हुकपट्टीसाठी सोडलेली आहे, ही कधीही सोडायची आहे, तुम्ही स्किप नाही करायची ती, तेवढं लक्षामध्ये कधी ठेवायचं। जर तुम्ही एवढं जर पार्ट जर तुम्ही सोडला तर तुमचं ब्लाऊज कुठेही कमी जास्त होणार नाही आहे। असं घेणार आहोत ह्याला, फक्त 2 पॉईंटने आणि 2 पॉईंटनेच आपण ह्याला सर्वाला वाढवणार आहे, जास्त घेणार नाही आहोत। इथूनही घेणार आहोत आपण। ह्याला असे गोलाकार देणार आहोत, ही रेष घेणार आहोत। हा झाला आपला बॅक साईडचा। आता गळ्याचं आपल्याला करायचं आहे। तर गळ्याची आपल्याला मागच्या गळ्याची आपल्या आवडीनुसार असते की ही आपल्याला पट्टी किती ठेवायची आहे। तर आपण आधी योकपट्टीचं आपण जे आहे एक्स्ट्रा जे आपण ठेवलेलं आहे त्याच्यासाठी आपण एक लाईन ड्रॉ करून घेणार आहोत 1 इंच। 1 इंच इथं देऊन ही लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे। आपण 1 इंच जे घेतलेलं आहे
ते ह्याच्यामध्ये हे होतं. आता आपल्याला पट्टी किती घ्यायची आहे बॅक साईडची कमरेची. जर आपल्याला 4ची घ्यायची असेल, तयार माप आपलं 4ची पट्टी आहे, तर इथं 4 करायचं आहे. आणि याच्यात आणि याच्यात जर आपलं 2.5चं अंतर असेल तर आपण ह्याच्यावर 2.5वर एक टिक करणार आहोत अशा प्रकारे. आणि इथूनही घेरा. जर तुमचा डीप गळा असेल तर थोडासा तुम्हाला ही बाजू वाढवून घ्यायची असेल. वरची जर तुमची 2.5ची असेल तर आपल्याला ही 3ची करायची आहे. ही आणि ही आपण अशा प्रकारे जोडून घेणार आहोत. ही कधीही क्रॉस घ्यायची आहे, त्यामुळे काय होतं आपलं शोल्डर हे होत नाही. आता हे आपलं डीप गळा आहे, मग त्यासाठी आपण काय करणार आहोत, हे शोल्डर नाही तर काय होतं उलटं होऊन जातं कारण की डीप गळा असतो. त्यासाठी काय करणार आहोत, फक्त पॉईंट 2वर आपण ही अशी टेक देणार आहोत. ही आणि ही या प्रकारे आपण जोडून घ्यायची आहे. हे का केलेलं आहे, ह्याचं माप ब्लाऊजचं माप जास्त आहे, म्हणजे छाती आपली 40ची असल्यामुळे आपण हे केलेलं आहे. जर तुमचं जर छोटं ब्लाऊज असेल म्हणजे 38चं असेल 35चं असेल तर त्यासाठी हे जर तुम्ही नाही केलं तरी चालेल. आता याच्यानंतर जी आपल्याला मधली पट्टी द्यायची असते, ही जी आपण 4 इंचाचं दिलेलं आहे याच्यावर पाहू शकता तुम्ही, तर इथंही आपलं 4चंच आहे. तर हे सोडून आपल्याला फक्त 1/2 इंच पुढं घ्यायचं आहे. या मापातून 1/2 इंचच पुढं घ्यायचं आहे. जे आपण गळ्याची पट्टी दिलेली आहे, गळ्याच्या पट्टीच्या नुसार जे आपण वरचा एक टक्स देतो बॅक साईडला, तो कधीही 1/2 इंचावर द्यायचा आहे. म्हणजे तुमची जी ब्लाऊजची पट्टी काय होते अशी फुगा येतो तो येत नाही. ही पट्टी तुम्ही 3ची द्यायची आहे, कारण की आपलं ब्लाऊजचा गळा हा डीप आहे. त्यासाठी जर तुमचा वरती असेल तर तुम्ही काय करायचं आहे, आता आपण हा गळा घेतलेला आहे 9चा, तर तुमचा जर असेल 6चा, समजा 6चा 6.5चा असेल तर ही क्रॉस लाईन तुम्हाला वरती 4ची घ्यायची आहे. म्हणजे ह्याने काय होतं, हा कपडा आपला असा जातो, त्याच्यामुळे ही पट्टी आपली हे होत नाही, उलटी होत नाही. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक पाऊण इंचाचा, इकडून पाऊण इंच आणि इकडून 1/2 इंच दिलेले, त्यामुळे फक्त पाऊण इंच इकडूनही ही आणि ही रेष आपण अशा ड्रॉ करून घेणार आहोत. अशा प्रकारे टक्स येतो. आता एकूणही आपण फिटिंगसाठी मार्जिन लागते 10. इथं आहे आपली कमरची 9. ही रेष आपण फिटिंगसाठी ड्रॉ करून घेणार आहोत अशा प्रकारे. हा बॅक साईडचा आहे आणि हा आपला फ्रंट साईडचा आहे. तर या प्रकारे आपले साधा ब्लाऊजची मापे आहेत. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये जर काही कन्फ्युजन असेल तर मला व्हिडिओमध्ये नक्की सांगा, कमेंट करा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.